नमस्कार, माझे नाव अमित गोपाळ खेडेकर. आम्ही ज्योतिर्भास्कर जैन साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण या संस्थेमध्ये RSC टेक्निशियन या व्यवसायाचा शिल्पनिदेशक आहे. आज मी जो टॉपिक तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे कॉम्प्रेसरचा सर्व्हिस वॉल. कमर्शियल कॉम्प्रेसरमध्ये जे सर्व्हिस वॉल लावले जातात तर त्याच्या भागांची माहिती आणि त्याच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे. तर आपण या चार्टमध्ये बघू शकता, हा जो सर्व्हिस वॉल लावलेला आहे हा कॉम्प्रेसरच्या वरती बॉडीवरती लावले जातात. हा सर्व्हिस वॉल बनवण्यासाठी ब्रास या मटेरियलचा उपयोग करतात. ब्रास पासून म्हणजे पितळेपासून हे सर्व्हिस वॉल बनवले जातात. तर ह्या वॉलची जी स्टेम आहे ती स्टेम फिरवण्याच्या पद्धतीवरून याचे 3 पद्धतीने आपण याला ऑपरेट करू शकतो. तर पहिल्यांदा मी तुम्हाला याचे भाग सांगतोय. याच्यामध्ये मुख्य भाग आहे वॉलची स्टेम, त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 पोर्ट असतात, गेज पोर्ट, त्याच्यानंतर लाईन पोर्ट आणि कॉम्प्रेसर पोर्ट. कॉम्प्रेसर पोर्ट हा नेहमी कॉम्प्रेसरला फिट केलेला असतो आणि त्याच्या फिट करण्यासाठी याच्या 2 बाजूला बोल्ट दिलेले असतात. तर याच्या ज्या फिरवण्याच्या पोझिशन आहेत वॉलची स्टेम त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. पहिल्यांदा आहे फ्रंट सिटेड, यालाच आपण राईट इन पोझिशन म्हणतो. म्हणजे ही जी वॉलची स्टेम आहे ती आपण घड्याळाच्या दिशेने फिरवली असता हा जो वॉलचा बॉल आहे तो या लाईन पोर्ट वरती जाऊन बसतो. याच्यामुळे काय होतंय की लाईन पोर्ट बंद होतो आणि कॉम्प्रेसर पोर्ट आणि गेज पोर्ट यावेळी ओपन असतात. त्याच्यानंतर दुसरी पोझिशन आहे याची बॅक सिटेड, म्हणजे वॉलची जी स्टेम आहे ती अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानंतर मागे घेतल्यानंतर याचा गेज पोर्ट आहे तो बंद होतो आणि याच्यामध्ये लाईन पोर्ट आणि कॉम्प्रेसर पोर्ट ओपन असतात. तिसरी पोझिशन आहे त्याला म्हणतो आपण मिडल पोझिशन किंवा क्रॅक पोझिशन. याच्यामध्ये वॉलची स्टेम आहे ती या वॉलच्या बॉडीच्या मध्यावरती घेतली जाते. याच्यामध्ये तुम्ही बघितला असता तर तुम्हाला 3 पोर्ट ओपन असलेले दिसतात. म्हणजे क्रॅक पोझिशनला कॉम्प्रेसर पोर्ट, त्याच्यानंतर कॉम्प्रेसर पोर्ट झाला, लाईन पोर्ट झाला आणि गेज पोर्ट हे 3 पोर्ट ओपन असतात आणि इतर वेळी कुठला तरी एक पोर्ट बंद असतो. तर ह्या ज्या सर्व्हिस वॉल आहे याचा उपयोग आपण केव्हा करतो तर ज्यावेळी सिस्टीम आपल्याला पंप डाऊन करायची असते, सिस्टीमचा मेंटेनन्स करायचा असतो, त्यावेळी सिस्टीम मधला जो गॅस आहे तो बाहेर जाऊ नये आणि आपल्याला याच्या जी फ्लेअरिंग कनेक्शन आहे ती काढण्यासाठी आपल्याला या वॉलची स्टेम आपण ऑपरेट करून ते बंद करून आपण करू शकतो. तर सिस्टीम पंप डाऊन करणे म्हणजे पंप डाऊन करून सिस्टीम मधला जो गॅस आहे तो कंडेन्सर मध्ये किंवा लिक्विड रिसिव्हर मध्ये साठवणे, तर याच्या वेळी आपल्याला या सर्व्हिस वॉलचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे आज आपण या लेसनद्वारे जे कॉम्प्रेसरचा जो सर्व्हिस वॉल आहे त्याच्या भागांची आणि त्याच्या पोझिशनची माहिती घेतली.